अगोदर स्तुती करणाऱ्या आपल्या शिष्याचाच पाणउतारा करून असं कधीच म्हणायचं नाही, मी आल्यानंतर पाऊस पडतो असं कधीच म्हणायचं. मग मी आल्यानंतर जर कधी पाऊस पडत असेल तर पडणाऱ्या दुष्काळाला पण मी जबाबदार होतो. त्यामुळे माझी खोटी स्तुती केली तर मला आवडते. आणि पाऊस पडणं न पडणं, पाडणं न पाडणं हे त्याचा इच्छेचा भाग आहे. तो तुम्ही माझ्याशी प्लस करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःची स्तुती माणसाने स्वतः कधीच करून कोणी करत असेल, स्वकीर्ती कानी ना ऐकावी, पूज्यता डोळा न देखावी. ज्ञानोबा सांगतात आपली कीर्ती कोणी वर्णन करायला लागला तर आपलं काम असं आहे का आपण विषय बदलवून टाकावा. आपण तो विषय बदलून टाकावा. पण आपल्याला असं वाटतं की कोणी आपल्याविषयी चांगलं म्हणायला लागलं की आपले काम लगेच तिकडे आकर्षित होतात. काय चर्चा चालली आपल्याला आपल्या कीर्तीची, खूप काम करते की बरोबर उभी असते, कधी सासूला अपशब्द बोलते, काही नवऱ्याला काही वरमान करून म्हटली नाही, असं तसं आपल्याविषयी कोणी बोलायला लागलं की आपले काम लगेच तिकडे आकर्षित होतात. स्वकीर्ती कानी नाही, तुमच्याकडे डोळा नाही, हे जमलं पाहिजे. प्रारब्धावर तुम्ही अतिक्रमण करू नका. जे तुमच्या प्रारब्धात ते ओढून टाकून आणण्याचा प्रयत्न करू. फळ घरी घेऊन आला, आपल्या पत्नीला सांगितलं काही फळ भक्षण कर. तिला फळ पाहिल्यानंतर दैव देतात कर्म नेतं ते असं असतं. महिला विचारून तिला विचारून का बरं फळ खाऊ का नको, फळ खाऊ का नको. आणि हल्ली तोच प्रॉब्लेम मोठा आहे सगळा. जो आजारी आहे ना त्यांनी खरं डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि मग त्यांनी बरं व्हायला पाहिजे. पण आजारी माणूस काय करतो, ज्याला साधा मलेरिया झालेला आहे तो डेंग्यू झालेला माणसाकडे जातो ट्रीटमेंट विचारायला की मला कशाने बरं वाटेल. आता तो डेंग्यू झालेला माणूस याला बरं झालेला. तुम्हाला बरं व्हायचे आजारानंतर तुम्ही वैद्याकडे किंवा डॉक्टरकडे गेले पाहिजे, तुम्ही बरं व्हायचं. आपण करतो काय का आपण नको त्या लोकांना विचारू तर ती प्रणिपाते परिप्रश्नेन सेवा आहे. श्रीमद भगवद्गीता सांगते की तुम्हाला कधी काही गोष्ट कळत नसेल तर प्रणिपाते तुमच्यापेक्षा ज्ञानी लोकांना नमस्कार करा. परिप्रश्नेन सेवा आहे. मग तुमच्या आत्मकल्याणाचे जे प्रश्न असतील ते त्यांना विचारा. पण आपण आपला प्रॉब्लेम असा आहे का आपण करतो काय, तुम्ही आमच्या शेजारच्या बाई सांगत होत्या सुनीला दिवस आहे मग गणपती बोलवायचा. आता सुनीला दिवस असताना गणपती बोलण्याचा दूरपर्यंत सांगून दोघ गोष्टींचा आपला अर्थ सांगून नाही. परंतु तिने आपल्या डोक्यात टाकला तर ते आपल्या डोक्यात फिट होऊन जाईल. मग आपल्याला परत अजून एखाद्या चांगल्या माणसाला जाणत्या माणसाला फोन केला विचारला तरी आपण त्यांनी आमच्या शेजारच्या बाई सांगतो त्याला बोलवून नका. आता पंचांग पान आहे तुझ्या शेजारच्या बाईचं काम आहे का ब्राह्मणाचं काम? जो ज्ञाता आहे त्याला विचारणार ना. चुकीच्या लोकांना आपण चुकीचे प्रश्न केले, चुकीचे मार्ग सापडतात. त्याचं उत्कृष्ट उदाहरण आता इथे तिने असंच विचारलं, तिला विचारलं म्हणजे फळ खावं का, त्याच्यावरती काही झालं तिला सांगितलं की फळ तू काही खाऊ नको. फळ भक्षण केल्यानंतर साधू लोक काय करतात की दिवसा तुला पुत्री करतील, रात्री तू बाई होशील, रात्री तुला उपभोग ठेवतील, दिवस तुला पुत्री करून फिरवतील. हे काही सांगता येत नाही. आणि असा बऱ्याच विचार तिने केला. लालने पालने दुःखम. मुलगा लहानाचा मोठा करणं पण काही सोपं काम नाही. त्याला लहानाचा मोठा करायला पण खूप त्रास आहे. एवढा माझ्याने होईल का नाही होईल. फलभक्षेन गर्भस्या गर्भेण उदरवृद्धिता. फलभक्षण करेन त्याच्याने गर्भधारणा झाली की माझं पोट मोठं. आणि माझं पोट मोठं झाल्यानंतर त्यावेळेला काही मिळून पाणी घ्यायला मला नदीवर जावं लागतं. एवढं पाणी मी कसं आणलं, एवढं पोटामध्ये एवढं वजन आणि एवढं पाणी मला आणता येईल का. दैवात घाती व्रजेत ग्रामे. जर कधी यदाकदा चोर धाड पडली गावावरती तर एवढं मोठं पोट मला पळता येईल का, असा विचार त्याच्या मनात आला. आणि तिने शेवटी निर्णय केला ते फळ गायला टाकलं. ते फळ गायला टाकलं. नवऱ्याला खोटं सांगितलं की गरोदर आहे, माहेरी बहीण गरोदर. दैवाची लीला अशी आहे की काही काही लोकांकडे खायला खूप आहे पण खाणारं कोण नाही. आणि काही घरं असे आहेत का खाणारे खूप आहे पण खायला काही नाही. व्यस्त प्रमाणे दोन गोष्टींचं काय ते कधी समप्रमाणात येत नाही. आणि त्यानंतर आता बहीण पुत्रवती झाली. तिने मागे घातल्यानुसार आपला मुलगा पहिलीला जाऊन टाकला. ही आत्मदेवाकडे परत